नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एका विद्यार्थ्याचा असा प्रश्न आहे की सर, स्पर्धा परीक्षेमध्ये कोणते उमेदवार यशस्वी होतात आणि स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी आपल्यामध्ये काय क्वालिटी लागते वगैरे, अशा अनुषंगानं त्याचा प्रश्न आहे. तर मित्रहो, तुम्ही MPSCची तयारी करत असाल, UPSCची तयारी करत असाल, नेट एक्झामची तयार करत असाल किंवा नीटची करत असाल वगैरे, कुठल्याही स्पर्धेमध्ये तुम्ही उतरणार असाल तर तुमच्यामध्ये कोणती क्वालिटी लागते, कोणत्या क्षमता लागतात, कोणते कौशल्य लागते, कोणते गुण लागतात, या संदर्भानं काही मुद्द्यांची आज आपण चर्चा करणार आहोत. काही मुद्दे पुढच्या भागात बघणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही जर शेवटपर्यंत ऐकलात तर एकंदरीत यशस्वी ठरणाऱ्या व्यक्तिमत्वाचे अनेक जे पैलू आहेत मी तुमच्यासमोर ठेवणार आहे. नेट परीक्षा मी स्वतःच पहिल्या प्रयत्नात पास झालेला आहे, त्यामुळं मलाही या गोष्टीचे काही अनुभव आहेत. त्यामुळे त्या अनुभवाचाही तुम्हाला फायदा या निमित्तानं होणार आहे. मित्रो, बर्निंग डिझायर, ज्वलंत महत्त्वाकांक्षा आपली असली पाहिजे की मला यशस्वी व्हायचंच आहे आणि मला यशस्वी व्हायचं आहे. जगातली कुठली शक्ती मला यशापासून रोखू शकत नाही. माझं प्रत्येक पाऊल यशाच्या दिशेने जात आहे आणि मी यशस्वी झाल्याशिवाय राहणारच नाही, कारण माझा जन्म यशासाठी झालेला आहे. या परीक्षेमध्ये 100% मी यशस्वी होणार आहे. त्यासाठी लागणारा जो काही वेळ आहे मी देणार आहे, त्यासाठी लागणारी क्षमता मी देणार आहे, त्यासाठी लागणारं कौशल्य मी देणार आहे. समर्पित भावनेनं मी परीक्षेसाठी प्रयत्न करणार आहे, त्यासाठी पूर्ण वेळ देणार आहे. अन्य गोष्टीकडे मी लक्ष देणार नाही. घुमेंगे नाचेंगे ऐश करेंगे और क्या, याकडे मी लक्ष देणार नाही. मी माझ्या चंदनासारखं झिजेल, चंदनासारखं झिजल्याशिवाय सुगंध येत नाही, तसं परिश्रम घेतल्याशिवाय यशाचा सुगंध अनुभवता येत नाही मित्रांनो. म्हणून महत्त्वाकांक्षी असणं अतिशय गरजेचं आहे आणि ध्येयनिष्ठ असणं, की एकदा ठरवलं ना तुम्ही आता या परीक्षेमध्ये आपल्याला यशस्वी व्हायचे, तर त्यासाठी आता अन्य गोष्टीकडे लक्ष देऊ नका. एकदा एका गोष्टीवर लक्ष केंद्रित केल्यानंतर, कारण यशस्वी होण्यासाठी ध्येयावर आपलं लक्ष केंद्रित पाहिजे आणि ध्येयप्राप्तीसाठी आवश्यक असणारी कृती, आवश्यक असणारी उक्ती, आवश्यक असणाऱ्या ज्या ज्या बाबींची तुम्हाला गरज असते त्या गोष्टी केलं पाहिजे. तुमचं मनातलं जे वातावरण तयार केलं, बाह्य वातावरण आणि आंतरिक वातावरण सुद्धा तुम्हाला सातत्यानं सकारात्मक ठेवता आलं पाहिजे. तुम्ही डिप्रेशनमध्ये जाणं, उदास होणं, निराश होणं हे उपयोगाचं नाही. तुम्ही सातत्यानं स्वतःला सेल्फ मोटिवेट असणं गरजेचं आहे. स्वतःला सातत्यानं सांगितलं पाहिजे की यस, मी यशस्वी होत आहे, माझ्यात प्रचंड शक्ती आहे, क्षमता आहे, कौशल्य आहे, शहाणपण आहे आणि प्रत्येक पाऊल माझ्या यशाच्या दिशेने जात आहे. माझा अभ्यास मी करत आहे, तो लक्षात राहत आहे, लक्षात राहिलेला मला आठवत आहे, आठवलेला मला लिहिता येत आहे. आणि अशा पद्धतीनं प्रश्नपत्रिकांचा सराव असेल किंवा जे काही पुस्तकं तुम्हाला त्या आवश्यक आहेत ते मुळातून वाचणं आणि समजून घेणं हे अतिशय गरजेची गोष्ट या निमित्तानं मी तुम्हाला सांगेन. अभ्यासक्रम तुम्हाला पाठ पाहिजे. जर यशस्वी व्हायचं असेल ना, तर तुमचा अभ्यासक्रम तुम्हाला पाठ पाहिजे आणि त्या अभ्यासक्रमाला काय हवं आहे हे तुम्हाला पाठ पाहिजे. अभ्यासक्रमाला काय हवं आहे, कशा पद्धतीची तिला उत्तरं हवी आहेत, कोणत्या स्टँडर्डची उत्तरं हवी आहेत हे तुम्हाला माहीत पाहिजे. आणि कशा पद्धतीची प्रश्न विचारले जातात, आतापर्यंत कसे विचारले जातील आणि आता अजून कसे विचारले जाऊ शकतील याची तुम्हाला पूर्ण जाणीव असणं अतिशय गरजेची गोष्ट आहे. आणि काय होतं माहिती आहे काय, परीक्षेमध्ये प्रश्नाचं स्वरूप लक्षात घेऊन प्रश्नाला किती ओळीत उत्तर अपेक्षित आहे, किती वेळात उत्तर देणं अपेक्षित आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे आणि त्यानुसार वेळेचं नियोजन करून तेवढं उत्तर दिलं पाहिजे. तुम्ही उत्तर तर दीर्घोत्तरी आहे, लघुत्तरी लिहायलात, लघुत्तरी पाहिजे, दीर्घोत्तरी लिहायलात, असं जमणार नाही. तर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप लक्षात घेऊन त्याला आवश्यक असणारा उत्तर
जितक्या ओळीत अपेक्षित आहे तितक्या ओळीत, आणि तेही मोजकेपणानं तुम्हाला नेमकेपणानं आणि मुद्देसूद पद्धतीनं उत्तर देण्याची शैली तुमचा जेव्हा निबंधवजा प्रश्न असतो त्यात असली पाहिजे. आणि तो सराव असला पाहिजे, एकदाच नाही. तुमच्या मानसिक पटलावर सुद्धा तयारी असली पाहिजे. हा मुद्दा यानंतर लिहायचा, यानंतर 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 मी लिहित आहे अशा पद्धतीची कल्पना करा, आणि खटाखटा तुम्ही लिहिलं पाहिजे. आणि मोहात पडता कामा नये. तुम्हाला उत्तर येते म्हणून किती वेळ लिहित बसायचं नाही, तर टाईममध्येच कंप्लीट केला पाहिजे, हे लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही. मित्र, मुळातून अभ्यास करणं अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. कोणतेही कन्सेप्ट क्लिअर करून घेणं हा या स्पर्धा परीक्षेतल्या मुलांना वरवरचा अभ्यास करून चालत नसते. तर तो मुळातून समजून घेतला पाहिजे. मुळातून त्या कन्सेप्ट सगळ्या क्लिअर असणं अतिशय गरजेचं आहे. आणि तुमचा फक्त भर अभ्यासावरच असला पाहिजे. अभ्यास करणे, लक्षात ठेवणे, लक्षात ठेवलेलं लिहिणे, ह्या 3 गोष्टी अतिशय प्रक्रिया. वाचन करणे, वाचन कौशल्य वाढवणे, मग त्यानंतर वाचलेलं स्मरण कौशल्य वाढवणे, स्मरणशक्ती वाढवणे, आणि स्मरणशक्ती वाढवल्यानंतर ती स्मरण राहते की नाही याचा सराव करणे, आणि सातत्यानं सराव करणे लेखन रूपानं. बऱ्याचदा काय होतं, मुलांच्या चुका कुठं होतात की ते गृहीत धरतात. गृहीत धरणं हे तुमच्या अपयशाचं कारण. मला उत्तर येते, मला उत्तर लिहिता येते. आता उदाहरणार्थ एखाद्या विषयावर तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे समजा, तर तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर येते उगा असं तुम्हाला वाटते, तर तुम्ही हे लिहून बघितलं पाहिजे, सराव केला पाहिजे. सराव केला पाहिजे तुम्ही. छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टपैलू व्यक्तिमत्व समजा हा प्रश्न आहे, तर ते तुम्ही त्याच्यात प्रस्तावनेमध्ये काय लिहिलं पाहिजे, त्यानंतर त्यांचे कोणते पैलू आहेत ते एकानंतर एक, त्या पैलू लिहित असताना त्यामध्ये कोणते उदाहरणं देणं गरजेचं आहे, हे सगळं महत्त्वाचे मुद्दे लिहून ते तुमच्या तितक्या वेळात ते त्यांचे व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे जे पैलू आहेत ते तुम्हाला लिहिता येतात का, हे तुम्ही सराव केला पाहिजे. 1दा 2दा 3दा, हे खूप गरजेचं आहे. मग एकदा सराव झाला की यस, इतक्या वेळामध्ये त्या निबंधवजा प्रश्नाला मला इतका वेळ लागणार आहे आणि इतक्या वेळामध्ये मी इतकं लिहू शकलो, हे तुमच्या लक्षात येण्यासाठी केवळ गृहीत धरल्यामुळे तुम्हाला बऱ्याचदा चुका होऊ शकतात. आणि प्रत्यक्षात तुम्हाला आत्ता गृहीत धरता, आता ताण नसते, कधी वेळा अभ्यास करत असताना स्थिर असता आणि तुम्हाला सगळे मुद्दे आठवू शकतात. पण जेव्हा परीक्षा देत असता तेव्हा स्ट्रेस असते. तेव्हा आपण असं लक्षात ठेवा की तुम्ही जेव्हा परीक्षेचं या प्रश्नाची उत्तर देता, तर परीक्षा आहे असं समजूनच तुम्ही लिहायला सुरुवात करा तितक्या वेळामध्ये. म्हणून ते प्रश्नपत्रिकेचा सराव जे विद्यार्थी जास्तीत जास्त करतात लिखित स्वरूपामध्ये, ती मुलं जास्त यशस्वी होण्याचा टक्का त्यांची शक्यता जास्त वाढलेली असते. आणि एक लक्षात ठेवलं पाहिजे, प्लॅनिंगशिवाय ज्या मुलांचं अपयशी होतात ना, त्यांच्याकडे प्लॅनिंग नसते. तुमचं प्लॅनिंग असलं पाहिजे. तुम्हाला किती काम करायचं आहे, म्हणजेच किती अभ्यास करायचे आहे, तुमच्याकडे वेळ किती उपलब्ध आहे, याचं एक प्लॅनिंग करणं अतिशय गरजेचं. आता उदाहरणार्थ तुम्ही आत्ता सुरुवात केलेल्या अभ्यासाला या समजा जुलै म्हणजे 1 ऑगस्टला तुम्ही अभ्यासाला सुरुवात करणार आहात MPSC UPSCच्या, आणि ती परीक्षा तुम्हाला 6 महिन्यानंतर आहे असं समजा. 6 महिन्यात तुमचं होणार आहे का अभ्यास पूर्ण? तुमचा एकंदरीत सगळा अभ्यासक्रम पाठ पाहिजे. त्या प्रत्येक पुस्तकाला किती दिवस वाचायला लागणार आहेत, एक प्लॅनिंग असलं पाहिजे ना तुमचं. तर असं असेल तरी ते पुढची येणारी परीक्षा आपण तोपर्यंत आपला अभ्यास पूर्ण होणार आहे का याची काळजी घ्या. त्या परीक्षेमध्ये जर तुम्हाला तयारी होणार असेल तरच तुम्ही त्या परीक्षेला सामोरे जा. नसेल तर फक्त एक सहज देऊन बघण्याचा विषय म्हणून उगाच जाऊ नका. कारण नेमकी पहिल्यांदा आपली पूर्णतः एकदा तयारी तरी झाली पाहिजे पहिल्यांदा. मग त्यानंतर मग एकदा सर्व जो अभ्यासक्रम आहे एकदा पूर्ण वाचता आला पाहिजे. इतका तरी वेळ असला पाहिजे तुमच्याकडं. पूर्ण वाचल्यानंतर त्याचं एक वेळेस तरी किमान रिव्हिजन पाहिजे. किमान त्याच्या प्रश्नपत्रिका 2-2 वेळेस तरी किमान सोडवता आला पाहिजे. इतका वेळ तरी झाला असेल तर तुम्ही किमान परीक्षेचा फॉर्म भरायला काही हरकत नाही, परीक्षा द्यायला काही हरकत नाही. हे लक्षात ठेवलं पाहिजे. कारण काय होतं, बिना तयारीचंच तुम्ही परीक्षा द्यायला गेलात आणि तुम्ही तिथे डिस्टर्ब होऊन जाता. अरे मग परीक्षा नॉट अ जोक असं तुम्हाला वाटायला लागेल. तुमचा कॉन्फिडन्स लूज होऊन जाईल. कारण लक्षात ठेवा तुम्ही, कारण तुम्ही जे काय अभ्यास केलेला आहे, तुम्ही जे काय वाचलेलं आहे ते पुरेसं आहे का?
तुम्ही सगळे प्रकरणं कव्हर झालेत का? सगळ्या प्रकरणं तुम्ही वाचलेत का? ते समजलेत का? समजून घेतलात का? कारण तयारीशिवाय युद्धाला जायचं नसतं. तयारी नसतानाच युद्धाला जायचं, पराभूत व्हायचं आणि पुन्हा कॉन्फिडन्स लूज होतो, पुन्हा तयारी करायचं. त्यामुळे ती हिंमत हारून बसतात. त्यामुळे तयारीनेच जा. एकदा तयारीनंतर गेल्यानंतर ठीक आहे, काही ठिकाणी कमी पडलं तरी ठीक आहे, ज्यात कमी पडलो त्याची तयारी तुम्ही करू शकता. ही महत्त्वाचा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. कारण नियोजन मी जे तुम्हाला सांगत होतो, नियोजन करूनच जमणार नाही, नियोजनाची अंमलबजावणी सुद्धा झाली पाहिजे. आणि बरेच जे काही मुलं करतात, सर काल मी 10 तासाचं अभ्यासाचं ठरवलं होतं, 8च झालं आहे, काही नियोजनानुसार होईना आलीकडे अभ्यास माझा, काय करावं सर? काही नाही, होत नाही, 8 झाला आणि काय हरकत नाही, 2 तास राहिला ना पुढच्या हळूहळू तुम्ही ते कवर करा. कारण यशाचा जो आलेख असतो ना, किंवा जसा कामाचा जो आलेख असतो ना, अगदी सरळ एका रेषेत असत नाही, तर खालीवर थोडा होत असतो. मूडमध्ये सुद्धा थोडा वेळ खाली वर होत असते. मग त्यामुळे तेवढा गोंधळ आणि गडबडून जायची गरज नाही, लक्षात ठेवा तुम्ही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या अभ्यासामध्ये सातत्य मात्र असणं गरजेचं आहे. काही दिवस गेलं, 4 दिवस फिरायलाच गेलं, 4 दिवस मजाच करायला गेलं, तुमचं सातत्यानं प्रयत्न करणारे माणसं यशस्वी होतात. एखाद्या दगडावर सातत्यानं घाव बसला की ते दगड खिळखिळा होतो आणि फुटतो. तसंच तुम्ही सातत्यानं अभ्यास केला की लक्षात राहतो आणि तुम्ही परीक्षेत यशस्वी होतात. सरावाने राव बनता येते, हे जीवनातलं तत्व आहे, लक्षात ठेवा. तुम्ही सातत्यानं सराव करत, सातत्यानं वाचत आणि वाचत असताना तो पूर्ण अर्थपूर्ण वाचा. तुम्हाला वाचलात आणि पुढंच चाललात, पण वाचल्यानंतर मला किती लक्षात राहिलं, काय लक्षात राहिलं याच्या नोंदी करा. एक प्रकरण वाचलं, त्यामध्ये कोणते प्रश्न आलेत आतापर्यंत, त्याचं तुम्हाला त्या प्रश्नांचं उत्तर देता यायला लागले का? देता येत नसेल तर कोणते पॉईंट लक्षात राहत नाही तर ते वाचून घ्या परत. आणि मग त्याची एकदा तयारी झाली की हां ठीक आहे, आता या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकतो या प्रकरणावर, कसाही प्रश्न आला तर, असा किमान कॉन्फिडन्स आल्यानंतर दुसरं प्रकरण सुरू करा. एक न धड भाराभर चिंध्या काही कामाचं नसते मित्रांनो, आणि घाई तर काही कामाचीच नसते. आणि तुम्ही जेव्हा सातत्यानं प्रयत्न केला, चिकाटी खूप महत्त्वाची आहे यशस्वी होण्यासाठी. जी माणसं चिकाटीनं प्रयत्न करत नाहीत त्यांच्या डोक्यामध्ये अपयशाची काठी बसते. त्यामुळे यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला चिकाटी पाहिजे. जिद्दीशिवाय सिद्धी प्राप्त होत नाही, जिद्दीशिवाय सिद्धी प्राप्त होत नाही. आणि सिद्धी म्हणजेच यश, ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. आणि धीर खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बरेच मुलं धीर सोडून देतात, निराश होतात, उदास होतात, माझ्यानं होत नाही, आता नॉट अ जोक, स्पर्धा परीक्षा नॉट अ जोक, आता माझ्यानं होणं शक्य नाही, असं धीर गमावून बसतात. हे धीर सोडू नका मित्र. धीरापोटी फळे रसाळ गोमटी. धीर खूप महत्त्वाचा आहे, धीर धरा तुम्ही. धीराविना कैसा होतो हिरा, धीराविना कसा हिरा बनाल तुम्ही? तर तुम्ही धीर खूप महत्त्वाचा गोष्ट आहे. धीर ठेवून कायम अभ्यासाला कायम ठेवा. कारण निराश होऊ नका, उदास होऊ नका. तुमच्या परिश्रमाच्या बळावर तुमच्या आयुष्याचं सोनं होणार आहे, तुम्ही परेश बनणार आहात. त्यामुळे धीर सोडू नका, निराश होऊ नका, उदास होऊ नका, आत्मविश्वास गमवू नका. कारण आत्मविश्वास ही यशाची कुंजी असते, चावी असते. आत्मविश्वास अजिबात ढळू द्यायचे नाही. ज्ञानावरचा श्रद्धासुद्धा ढळू द्यायची नाही, आणि स्वतःवरची श्रद्धासुद्धा ढळू द्यायची नाही, स्वतःवरचा आत्मविश्वाससुद्धा ढळू द्यायचा नाही. आणि सेल्फ इमेज स्ट्रॉंग ठेवायचं. आय एम अ विनर, आय एम अ विनर, आय एम अ विनर, आय कॅन डू इट, आय कॅन डू इट, हे स्वतःला सातत्यानं म्हणत राहिलं पाहिजे. उत्तिष्ठी जागृती वरानी बोधित, उठा जागे व्हा. जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका. हा विचार तुमच्या मनामध्ये कायम राहिला पाहिजे. तर एकाग्रता खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ही एकाग्रता कायम ठेवण्यासाठी तुम्ही ध्येयहीन गोष्टी, जे की आता करण्याची गरज नाही, जे आता तुमच्या कामाचंही नाही आणि तुमच्या ते गरजेचं नाही, आणि ही गोष्ट लक्षात ठेवा. अशा आत्ता अत्यावश्यक असणाऱ्या गोष्टीच करा तुम्ही. अनावश्यक गोष्टी आता निवडणुकीत लढवायची नाही ना, निवडणुकीचं कशाला मग तुम्ही कोण निवडून येईल, काय येणार आहे, त्या कोणाचा प्रचार करत फिरू नका. आताच
काय गरज नाही. राजकारणात पडायचं असेल तर पक्षच काढा पुन्हा. बाबासाहेबांनी जसा स्वतःचाच पक्ष काढला. राजकारणात त्यांना ओढण्याचा प्रयत्न केला होता विद्यार्थी असताना, पण ते गेले नाहीत. लक्षात आलं का? तुम्हाला राजकारणात जायचंच असेल ना, तर ही वेळ नाही, आत्ताची अभ्यासाची वेळ आहे. आता स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचे आहे. त्याच्या नंतर काही दिवस तुम्ही सेवा करा, सेवेनंतर सेवानिवृत्त व्हा, आणि किंवा अगोदरच तुम्ही सेवानिवृत्ती घेऊन तुम्ही राजकारणात यशस्वी व्हायचे असेल तर होऊ शकतं. पण एक न धड भाराभर चिंध्या काय कामाचं? इथेही लक्ष दे, तिथे लक्ष दे, तिथेही लक्ष दे, मग कुठंच लक्ष लागत नाही मग, आणि कुठेही माणूस एकाग्र होऊ शकणार नाही मग, आणि मग एकाग्रता झाल्याशिवाय यश मिळत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि तुमचं स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही काही वाचलेलं लक्षात राहिलं की नाही याचाही सराव करा, त्यातून स्मरणशक्ती वाढते. आणि संवाद खूप महत्त्वाचा आहे. संवाद कौशल्य स्पर्धा परीक्षेमध्ये जेव्हा मुलाखतीला सामोरे जावं लागते, तिथं विद्यार्थ्यांना संवाद कौशल्य खूप महत्त्वाचं आहे. कारण मुलाखतीमध्ये एक प्रकारचा संवाद असतो. विचारलेल्या प्रश्नाची आपल्याला उत्तरं द्यावी लागतात, आणि ते तत्परतेने द्यावी लागतात. आणि एक प्रश्न विचारला की दुसरा प्रश्न येतो, इकडला सांगणं पूर्ण होतच नाही तर दुसरा प्रश्न फेकतात, त्याचंही उत्तर तुम्हाला द्यावं लागतं. तिथं संवाद कौशल्य त्यासाठी तुमचं विकसित करणं गरजेचं आहे. आणि ज्या काही परीक्षेला संवाद मुलाखती नसतात, त्या ठिकाणी तुम्हाला आत्मसंवाद खूप महत्त्वाचा आहे. सेल्फ टॉक खूप महत्त्वाचं आहे. स्वतःशी सकारात्मक बोलत राहणं ही खूप महत्त्वाचं आहे. सकारात्मक तुम्ही सातत्यानं बोलत राहिलात, सकारात्मक सातत्यानं बोलत राहण्यातून तुमची मानसिकता सकारात्मक बनते, आणि सकारात्मक मानसिकताच यश देत असते. हे एक लक्षात ठेवा. त्यामुळं तुम्ही स्वतःला कधीच कमी समजायचं नाही. स्वतःला म्हणायचं की माझ्यामध्ये हे प्रचंड क्षमता आहे, माझ्यात प्रचंड कौशल्य आहे, माझ्यात प्रचंड शहाणपण आहे, माझ्या प्रत्येक वाचलेलं लक्षात राहत आहे, हे वाचलो आज, हे पॉईंट माझ्या लक्षात राहिले, आता हे परीक्षेमध्ये मी लिहू शकतो, माझं हा प्रकरण पूर्ण झालं, दुसरं प्रकरण पूर्ण होणार, तिसरं होणार, होत आहे. अशा पद्धतीनं स्वतःला तुम्ही संवाद साधला तर अभ्यास होतच आहे, आणि माझ्या लक्षात राहत आहे, आणि मी परीक्षेमध्ये 100% लिहू शकतो, कारण आता मी लिहून बघितलेलं आहे, सराव केलेला आहे, तर लक्षात राहायला लागलेला आहे. अशा पद्धतीनं तुम्ही स्वतःशी आत्मसंवाद साधताना सकारात्मक आणि यशदायी असा संवाद तुम्ही साधला पाहिजे. आणि विशेष म्हणजे तुमचं जेव्हा लेखन कौशल्य तुमचं असणं पाहिजे. जेव्हा स्पर्धा UPSC MPSC देता, जेव्हा त्या तिथे निबंधाचा जर प्रश्न तुमच्याकडं असेल, आणि तुम्हाला जर त्या प्रश्नाचं उत्तर लेखन कौशल्य जर तुमच्याकडं नसेल तर देता येणार नाही. म्हणून लेखन कौशल्य खूप महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरं महत्त्वाची गोष्ट मित्र, स्पर्धा परीक्षेत काय असते, एक विशिष्ट टाईम पिरियड असतो, त्या एक लिमिट असते त्या प्रश्नपत्रिकेचा सोडवण्यासाठी. तिथं तुम्हाला गतीनं उत्तर द्यावं लागतं आणि अचूक उत्तर द्यावं लागतं. अचूकता आणि गतिशीलता हे 2 गुण तुम्हाला हे सरावानंच येतात, अभ्यासातूनच येतात. त्यामुळे तुम्हाला बऱ्याचदा काय होते, अचूक उत्तर देता येतात पण गतीनं देता आलं नाही, ते पोरं मागे पडतात. कारण काही प्रश्नाचे उत्तर द्यायचे राहिले, कारण त्यांना त्या गतीनं उत्तर देण्याचा सराव नव्हता, म्हणून ते राहिले. त्याला उत्तर येत होते ना, मग उत्तर येत होते तरी का राहिले प्रश्न, त्याचे टाईम संपला. टाईम का संपला? तुम्हाला ज्या अचूक उत्तरं आणि ज्या गतीनं देण्याचा सराव पाहिजे होता तुमचा नव्हता, म्हणून त्या गतीनं सराव करणं गरजेचं होतं. त्यासाठी तुम्ही आळस केल्यामुळं तुम्हाला यशाचा कळस गाठता आलं नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर सुधारणा ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. जी माणसं आपल्यामध्ये, आपल्या वागण्यात, बोलण्यामध्ये सातत्यानं सुधारणा करत राहतात, सकारात्मक सुधारणा करतात, आणि सुधारणा ही अतिशय गरजेची आहे आपल्या कृतीमधली, आपल्या उक्तीमधली, आपला विचार करण्यामध्ये, आपल्या भावना निर्माण करण्यामध्ये, आपण कल्पना निर्माण करण्यामध्ये. जर आपण नकारात्मकता येत असेल तर आपण सातत्यानं त्यात नकारात्मकताचे काढून टाकल्या पाहिजे. सातत्यानं जे काही आवश्यक सुधारणा करणं गरजेचं आहे ते करत तुम्ही वाटचाल करणं गरजेचं आहे. त्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं अतिशय गरजेचं आहे. जी माणसं यशस्वी होतात त्याला संधी दिसतात, आणि जी माणसं सकारात्मक असतात त्यांना संधी दिसतात, आणि नकारात्मक असणाऱ्या माणसाला संकट, अडचणी, प्रश्न, समस्या दिसत राहतात, आणि ते स्वतः भयभीत होतात, उदास होतात, निराश होतात, आणि त्यातून मग त्यांची एनर्जी डाऊन होत राहते. आणि एनर्जी डाऊन झाली की अभ्यास करण्यामध्ये त्यांचा मूड लागत नाही, अभ्यासात रस संपून जातो. मग
त्यामुळं सकारात्मक दृष्टिकोन ठेवून संधीवर लक्ष केंद्रित करून उत्साही वृत्तीने अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी दररोज थोडा वेळ प्राणायाम, ध्यान, धारणा आणि योगासन किंवा थोडा वेळ फिरायला जाणं किंवा एक्सरसाइज करण्यासाठी वेळ देणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जर शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या स्वस्थ नसाल, तंदुरुस्त नसाल, आरोग्यसंपन्न नसाल तर तुम्ही परीक्षेमध्ये ऐन परीक्षेच्या वेळेला बिमार पडणं, ऐन परीक्षेच्या वेळेला टेन्शन घेणं असे प्रकार होतात आणि विद्यार्थी गर्भगडीत होऊन जातो आणि नापास होतो. त्यामुळं आरोग्याकडेही लक्ष देणं हा सुद्धा अभ्यासाकडे लक्ष देण्यासारखंच आहे. मित्र, या काही महत्त्वाच्या मुद्दे मी या स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगानं सांगितलेले आहेत. तर स्पर्धा परीक्षा चा अभ्यास ज्याला करायचा आहे त्याने ही तयारी करणं गरजेचं आहे. धन्यवाद.